आपल्या पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी खरं तर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष मी अजितदादाच्या गटाचा इथं काम करत आहे। गेली 30 वर्ष सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ह्या इथं काम पाहत आलो। आदरणीय भेगडे साहेब असतील, आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय बबनरावजी भेगडे साहेब असतील, बापना साहेब असतील, अनेक मंडळी ह्या इथं जिल्हा परिषद पंचायत समिती जी मंडळी त्यावेळेस सदस्य झाले आणि आदरणीय साहेब आणि दादांचं हे ह्या पक्षामध्ये मी सातत्याने काम करत असताना मी 25 वर्ष या तळेगाव नगरीचा एक नगरसेवक म्हणून त्यांनी मला संधी दिली, सातत्याने देत राहिले। त्याच्यामध्ये मी उपाध्यक्ष म्हणून या गावाचं नेतृत्व केलं। त्याच्याही पलीकडे मी पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा सदस्य त्यांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली आणि त्या माध्यमातूनही काम केलं। आमच्या सगळ्याच्या खरं तर आग्रहाखातीर संत तुकाराम साखर कारखान्याच्या मध्ये मला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना त्या संस्थेमध्ये मी उपाध्यक्ष म्हणून आदरणीय नाना यांनी मला संधी दिली। खरं तर ती संधी साहेबांच्या आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ही संधी उपलब्ध झाली आणि त्या माध्यमातून मी सातत्याने एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आलो। मी 2009 मध्ये मला खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने मला उमेदवारी दिली, अपयश आलं। अपयशालाही खचून न जाता सातत्याने आमच्या सगळ्या मोठ्या नेतृत्वांच्या माध्यमातून खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करत राहिलो आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खरं तर बळ देण्याचं काम, पुढेही मनोधैर्य खचू नये म्हणून कार्यकर्त्यांना खरं तर रात्री अपरात्री दिवसा सातत्यानं भेटीगाठी आणि पक्षाची ध्येय धोरणं सांगण्यामध्ये आम्ही सगळी मंडळी यशस्वी झालो। पण तरी सुद्धा या गोष्टीमध्ये काम करत असताना आम्ही 25 वर्ष कोणताही आमदार या तालुक्याला देऊ शकलो नाही, ही मोठी खंत आमच्या मोठ्या नेत्यांना होती आणि हे तुम्ही आम्ही सुद्धा नाकारून चालणार नाही। आम्ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल इवन ग्रामपंचायती असेल, विहितकारी सोसायट्या त्या कृषी असेल खरेदी विक्री असेल, या माध्यमातून आमची सगळी मंडळी निवडून यायची। पण शोकांतिका होती की आम्ही आमदार देऊ शकलो नाही। पण त्यामध्ये 2009 नंतर पुन्हा पक्षांनी 2014 मध्ये उमेदवारी देण्याचा आणि मी मागितली होती, स्वतः पक्षश्रेष्ठींकडे मागितली। त्यामध्ये पक्षांनी ठरवलं त्यावेळेस आपण उमेदवार बदलून दिला पाहिजे। चालेल, आपण बदलून दिला। बदलून दिल्यानंतर सुद्धा अपयश आलं। अपयश नेहमी का येते तर आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे म्हणून 2019 मध्ये माझ्यासारख्याची उमेदवारी जवळजवळ फायनल होती। पण आम्ही सगळी मंडळी त्यावेळेस काम करत होतो। नेत्या मंडळींनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय स्वीकारला आणि 2 दिवसामध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यमान आमदाराला आदरणीय साहेब असेल आणि दादा असेल आणि पक्षातील सर्व नेते मंडळींनी संधी दिली आणि त्यात कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या मंडळींनी तो खरा तर आदेश आम्ही सगळ्यांनी मानला आणि जीवाचं रान करून सगळ्या मंडळींनी त्यांना निवडून आणलं। त्यावेळेस शब्द दिला होता की मला एकदाच संधी द्या, दुसऱ्यांदा म्हणून
सातत्याने हे पाठपुरावा करत असताना पार्टीमध्ये सुद्धा आम्ही का यशस्वी झालो नाही, सातत्याने एकाला उमेदवारी देत असताना आपला प्रोजेक्ट फसला पण बदलून दिला पाहिजे जे हे सातत्याने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आलं. आम्ही कुठेही कमी पडलो नाही, काही नाही. या पंचवर्षीमध्ये आदरणीय दादांनी सुद्धा खूप मोठा फंड उपलब्ध करून दिला. त्याच्यामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये खूप चांगली कामं झाली आणि त्या कामामध्ये आम्ही सगळी नेते मंडळी कुठेही नाही असं तोंड लपवणं किंवा पार्टीच्या विरोधात जाणं हे कदापिही झालं नाही. आणि हे होत असताना आता एक संधी उपलब्ध व्हावी म्हणून सातत्याने मागणी करत असताना मी यावर्षी मला वाटतं कोणत्याही पदाचा किंवा कोणत्याही महामंडळाचा मी मागणी केली नाही. पण ह्यावेळेस मी विधानसभेला मागणी आमच्या पार्टीच्या माध्यमातून अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व कार्यकर्ते असेल आणि आदरणीय या पक्षाचे आमचे सर्वस्व अजितदादा आणि तटकरे साहेब असतील यांना आम्ही सगळ्या नेते मंडळींनी माझे जे काय म्हणणं आहे ते मांडलेले आहे. आणि खरं तर काल ज्या कृषी महामंडळ खरं तर ते महामंडळ झालं. मी कोणत्याही पक्षाचं किंवा मी कोणत्याही पदाचा महामंडळाचा सुद्धा त्या आग्रह धरला नाही. मी आग्रह धरला विधानसभेचा, त्याचाही निर्णय झालेला नाही अजूनपर्यंत. पक्षाने आजही मी मागणी करतोय आणि आम्ही सगळे मंडळी दादांना भेटल्यानंतर एकच गोष्ट निदर्शनात आली की दादा म्हणले तुमच्या दोघांची नावं आहे, आम्ही त्याचा विचार करू. आणि विचार करू म्हटल्यावर नेत्याच्या शब्दाबाहेर आम्ही कधीही न जाणारी मंडळी आहोत. हे सातत्याने करत असताना पण काल रात्री किंवा आज मला ही बातमी कळाली की मला उपाध्यक्ष म्हणून तिथं त्या समितीमध्ये त्या खरं तर नियोजन ह्याच्यामध्ये महामंडळामध्ये स्थान दिलं गेलं. ज्या कार्यकर्त्यांनी मागितलंय ते खरं तर त्यांना दिलं गेलं पाहिजे. कारण की मी एका पदावर आहे आणि मी ज्याची मागणी केली त्याचा अजून काय निकाल लागलेला नाहीये. हा जर निकाल काही असेल मला पूर्ण खात्री आहे की मला उमेदवारी मिळणारच आहे. आणि जर उद्या याच्यामध्ये काही झालं, कमी जास्त झाला किंवा बदल झाला, त्यावेळेस माझे कार्यकर्ते सगळे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांना एकत्र आम्ही सगळे बसू, काय निर्णय घ्यायचा त्यावेळेस घेऊ. आणि मी कळवलेलं सुद्धा होतं की मला काय महामंडळ नको आहे, मलाही काही गोष्ट ह्यामध्ये, कारण की मी खूप मोठ्या ह्या महामंडळापेक्षा खूप मोठ्या त्या गोष्टीवर पण काम करतोय, असं काही मला पक्षाने दिलं नाही. पण आजही मी ज्या गोष्टीची मागणी केलेली आहे त्या गोष्टीवर मी ठाम आहे. त्यामध्ये माझे राष्ट्रवादी काँग्रेस, माझे सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सुद्धा ठाम आहेत. म्हणूनच आज मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना खरं तर त्या माध्यमातून बोलवलेलं आहे. आपलं धन्यवाद. आपण सगळी मंडळी खरं तर एवढ्या रात्री ज्यावेळेस त्यावेळेस आता जर काही कमी जास्त झाल्या तर त्यावेळेस मी आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या वेळेसचा निर्णय घेईल. आता जे महामंडळ दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही जे आहे ते जाणार नाहीये का, असं तुमचा निर्णय? माझा निर्णय मी कळवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका. हा काय म्हणतात त्याला उत्तर स्वीकारायचं असतं तर मी ही पत्रकार परिषद घेतलीच नसती. त्या महामंडळात तुमचा विरोध आहे? नाही, विरोध स्वीकारणार नाही. म्हणजे तुम्ही लढण्यासाठी मावळ विधानसभा नाही, त्यावेळेस माझा कार्यकर्ते आणि मी बसून निर्णय घेईल. त्यावेळेस निर्णय घेईल. आता आपण सांगितलंय की निर्णय घेऊ, मात्र ही वेळ नाही आहे आता की बाबा निर्णय घेऊ, हे करू. आता घाटापेटावर आलेलं काम आहे आणि आपण माघार घेताय का मग या विधानसभेत? नाही, असं काही होणार नाही.
तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा निर्णय असेल आणि कार्यकर्ते सांगेल तसंच मी वागेन. लढणार हे ठाम आहे म्हणजे ते कार्यकर्त्यांनी सांगितलं लढायचंय लढणार ना. समजा तिकिटाचं मागं पुढं झालं तर मग काय असतं? मला पूर्ण खात्री आहे दादा मला देणार. आचारसंहिता जाहीर झाली, आचारसंहिता झाली, काही दिवसामध्ये उमेदवारी फॉर्म देखील भरले जाणार आहेत आणि या अनुषंगाने आपण मागणी देखील करत आहेत. मागणी ऑलरेडी मागणी मी खूप पूर्वी केलेली आहे. आम्ही भेटूनही आलोय, आमचे कार्यकर्तेही गेले, आमच्या अध्यक्षपासून आमचे सगळे फादर बॉडी सुद्धा